मी 2 साड्या का घेतल्यात हे सुद्धा सांगणार। नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर जसं की मी काल बोलले होते की आपण आज साडी आणायला जाणार आहे, म्हणजे साडी शॉपिंगसाठी आणि देवांशला ड्रेस घेणार आहे। तर तिकडेच निघालोय, पण त्याआधी दाखवते की किचनमध्ये काय राडा केलाय ते। चला। सकाळी ना फक्त आहोंना सांगितलं होतं की म्हणजे डाळ कुकरला लावायची होती, तर ते मसूर डाळ अगदी म्हणजे टाकत होते। तर त्यांच्याकडून मी 1 लिटर दूध फोडत होते, दूध पिशवी, आणि लगेच त्यांच्याकडून ते मसूरचे 2-3 दाणे याच्यामध्ये पडले। पण मी लगेच दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घेतलं। पण तुम्ही बघू शकता पूर्ण 1 लिटर दुधाचं पनीर झालेलं आहे। तर आता मी बाहेरून आल्यानंतर बघेन की याचं काय करायचंय। आणि त्यानंतर काय केले आहोंनी, इकडं मटण सुद्धा बनवून ठेवले, कारण आल्यानंतर उशीर होईल आणि आले की मी लगेच भाकरी करून घेईन आणि लगेच त्यांना खायला सुद्धा रेडी होईल। त्याच्यामुळे त्यांनी इकडं मटण बनवून ठेवले। आणि आहोंना जेव्हा कधी सुट्टी असते, म्हणजे ते असतात घरी, तर तेव्हा माझी डायटिंग म्हणजे होतच नाही। जेव्हा ते घरी नसतात ना दिवसभर, तेव्हाच आपली डायटिंग परफेक्ट होते। जर ते असले ना तर काही ना काही सारखं खाण्यात येतं आणि टायमिंग सुद्धा राहत नाही, कारण कधी 4ला जेवण होतं, कधी सकाळी 10लाच होतं, तर असं होतं। तर पुढे शेअर करते। आता ते 2 जण गेलेत वरती आणि मला थोडंसं बाहेर चालत जायचंय, तर तिकडेच मी चालली। तर चला। आमची सायकल घेऊन 2 वर्ष झाले, म्हणजे नाही 1 वर्ष झाले, ह्या दिवाळीला होईल। गाडी येईन, पीएमटी आली मागून। पिलीची सायकल नीट केली आणि आता आम्ही चाललोय। आता माहित नाही कुठं जाणार आहे, फुरसुंगीला जातोय की हडपसरच्या मूळचंद मध्ये जातोय, आता माहित नाही कुठं जायचंय। पण आपलं वापस येणार का लवकर? वापस येणार 8 पर्यंत, तर कधी बसायचं वाट बघत नाही। 9 वाजता जेवतात ना ते, 8 पर्यंत आपण रिटर्न येऊ। आता माहित नाही साडी घेण्यात किती वेळ जाणार आहे, आता बघू 8 पर्यंत। गोडाऊनला पण आज रविवार आहे, आज तर किती गर्दी आहे। जाऊ फुरसुंगीला जायचं का, बघू तुम्हाला दाखवते। फोटो ऑप्शन शूटिंग करूया आपण थोडी। आता जस्ट घरी आलोय बरं का, आणि एवढं दमलंय ना, 2-3 दुकानं फिरलो, पण एवढी गर्दी आहे ना अफाट। आणि रात्री गेलतो ना, तर दिवसभर कस्टमर हँडल करून जे असतात ना सेलर, थोडक्यात म्हणजे जे दाखवतात ना, तर ते एवढे दमलेले होते ना की ते दाखवत सुद्धा नव्हते साड्या, आणि आपलंच आपल्याला बघावं लागत होत्या। तर असं 2-3 दुकानामध्ये झालं, फायनली आणल्यात इथं। पण आत्ता एनर्जी नाहीये, पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आत्ता तर रात्र आहे थोडक्यात, पण उद्या सकाळी मी साड्या दाखवेन आणि तो व्हिडिओ सुद्धा याच्यातच ॲड होईल। तर उद्या सकाळी साड्या दाखवते कोणत्या आणल्या। जसं की याआधी मी बोलले होते की मी साड्या उद्या सकाळी दाखवेन, तर आत्ता देवांश शाळेत गेलाय आणि त्याला आणायला सुद्धा जायचंय। तर त्याआधी म्हणलं साड्या दाखवून घ्याव्यात, कसं तो आला का सारखं बडबड करत राहतो, त्याच्यामुळे म्हणलं निवांत दाखवून घ्याव्यात। आणि काल कोणत्या कोणत्या साड्या आणल्या हे सुद्धा दाखवेन। आणि जेव्हा आम्ही शॉपमध्ये गेलो ना, तर तेव्हा एवढं काही मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण आम्ही 2-3 ठिकाणी फिरलो आणि रविवार असल्यामुळं कसं जास्त दाखवत पण नव्हते, आणि आणखी कॉन्फिडन्स नाही आपल्याला तेवढा की बाहेर जाऊन शूट करायला। तर थोड्या क्लिप घेतल्या होत्या, तर त्या तुम्ही तर आधी बघितल्याच आहे। पण आता बघूया आपण मी कोणत्या साड्या आणल्यात, तर चला सुरू करूया। आधी तर दाखवते,
आधी दाखवते की मी एक ड्रेस घेतला, म्हणजे आम्ही आधी साड्या घेतल्या आणि त्यानंतर काहीतरी त्याच्यावरती पॉईंट्स मिळाले, तर त्याच्यामध्ये 235 रुपये पुढच्या खरेदीवर मायनस होणार होते. तर आहो काय बोलले की चल मग तुला एक ड्रेस पण घे, आपण कधी परत येणार आहे इकडं म्हणून. तर त्यामुळे असा एक कॉर्ड सेट आहे जो मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि आम्ही ज्या ह्या साड्या घेतल्या ना, तर आम्ही आधी जे पुणे टेक्स्टाईल आहे ना, तर तिथं गेलो पण एवढ्या साड्या चांगल्या आहेत, रिजनेबल रेटमध्ये आहेत, तिथं छान आहे सगळं, पण दाखवतच नव्हते. त्यामुळे तिथं मला आवडलं नाही. नाहीतर रिजनेबल प्राईसमध्ये छान छान साड्या होत्या आणि पार्टीवेअर तर एकदम सुंदर आहे त्यांच्याकडं. पण परत कधी गेल्यानंतर काल दाखवतच नव्हते, त्याच्यामुळं एक पार्टीवेअर घ्यायची होती पण तिथं दाखवत नव्हते, त्यामुळे ती घेतली नाही. पण जेव्हा आम्ही इकडं कासट बाजार म्हणून आहे, कासट बाजार म्हणून आहे, तर तिथं गेलो होतो, तर तिथूनच सगळं घेतलंय. तर हा एक असा कॉर्ड सेट आहे, म्हणजे पूर्ण जो कॉलरचा असतो ना, तर तो नाही आहे, असा आहे. याला स्लीव्स आहेत आतमध्ये आणि हे असं पूर्ण, आणि याच्यामध्ये अशी बॉटम आली आहे. छान आहे, काहीतरी मला वाटतं 900 रुपयाचा आहे, तर त्यातून 235 मायनस झाले, त्याच्यामुळे तो घेतलाय. आणि त्यानंतर जर कोणी बघितला नसेल तर त्या दिवशी कालच्या डीमार्टच्या शॉपिंगमध्ये जर तुम्ही बघितला नसेल तर हा एक ड्रेस आणलाय काल ह्याच्यामधनं डीमार्टमधनं. तर हा सुद्धा छान आहे, म्हणजे त्याची आणि याची रेंज सेमच असेल तरी तो महाग पडला. हा 900चा आहे आणि याची क्वालिटी छान आहे डीमार्टमधल्याची, पण याची काहीतरी प्राईस मला वाटतं 400 रुपयाचा टॉप आहे आणि पॅन्ट ती 250ची. तर क्वालिटी एकदम छान आहे, म्हणजे कापड एकदम मस्त आहे. असं आहे खाली आणि पूर्ण असं वर्क आहे बॅकने, असं आहे. त्यानंतर ही एक बॉटम आहे, तर ही वेगळी घेतली, टॉप वेगळा घेतला असं. तर छान आहे, हे पण छान आहे. आता इकडं राडा होणार आहे. त्यानंतर साड्या, आता कोणती साडी घेतली मी, तर सध्या मुनिया पैठणी खूप ट्रेंडिंगला आहे. आणि असं नाही, माझं एक असं आहे की मला जी दुसरी साडी घालते ना, म्हणजे दुसऱ्यांच्या अंगावरती बघितली ना, तर ती घालू वाटत नाही. पण मला पर्सनली मुनिया खूप आवडली होती आणि त्याच्यामुळे ती घेतली आहे. तर याच्यामध्ये एवढ्या व्हरायटी आहेत ना की 700च्या पण रेंजचे, 600च्या पण आहे, 800च्या पण आहे. पण त्याच्यामध्ये काय होतंय, जो ब्लाऊज पीस पूर्ण भरलेला येतोय ना, तर तो येत नाही. आणि आधी आम्ही काय केलं, 800-850ची होती, तर ती बघितली, पण त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस चांगला नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, त्यानंतर जे दाखवणारे होते ना, तर ते दाखवतच नव्हते. मग काय केलं की शेवटी त्यांनी, मी म्हणलं की नाही वेगळं दाखवा, आणि कलर पण तेच होते आणि असा कलर माझ्याकडे नाही आहे, पण मग त्यामुळेच घेतला. आणि घातल्यानंतर छान दिसेल. आता साडी कशी आहे दाखवते. तर आधी ना हा पूर्ण ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीस एकदम छान. तर हा पूर्ण ब्लाऊज पीस, हा नेसता पदर येणार आहे. पूर्ण ह्या बॉर्डर, ही बॉर्डर एकदम छान दिसतीये. आणि ही साडी काहीतरी आम्हाला 1100 रुपयांना पडली. आणि फुरसुंगीमध्ये तुम्हाला माहीत असेल की ते डायरेक्ट गोडाऊन असतं ना, पण कापड छान आहे, कारण व्हरायटी त्याच्यामध्ये भरपूर आहे. 700 पासून पण आहे, पण त्याचं कापड एकदम हलकं क्वालिटीचं आहे. आणि ही शाईन पण छान आहे त्या मानाने, आणि छान आहे. एवढं म्हणजे जास्त पण घेण्यापेक्षा, आणि साडी आपण 1-2 वेळेस घातली का लगेच आपलं असं होतं की डबल घालतोय. मग त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं की कमी किमतीमध्ये असं आपल्याला 1-2 वेळेस, आणि बा काही 5-5, 10-10 हजाराच्या पण घेता, आणि तशा पण आहेत. पण ते काय होतं, 2दाच आपण घालतो आणि परत घालू वाटत नाही. तर ही असं तर पूर्ण असं ही कॉईनची बुट्टी आहे ना, तर ही पूर्ण आहे. तुम्ही पण बघितलंच असेल ह्या साड्या. आणि त्यानंतर पदर पण छान आहे, असा पदर आहे असा. आता ह्याला टसल नाही आले, आता बघू, मी बसून घेईन, किंवा मग जे असं असतं ना मनी लावतात, तर ते येतं, तर ते पण लावेल, नाहीतर मग टसल बसून घेईन, काहीतरी करू, म्हणजे छान दिसेल. तर दाखवते, मला कशी दिसेल माहीत नाही, पण पूर्ण ब्लाऊज वगैरे दिवाळीच्या दिवशी छान दिसेल, मला वाटतंय छान दिसेल. दुकानामध्ये तुम्ही बघितलं असेल क्लिपमध्ये की मी ही अंगावरती टाकून बघितली होती, तर छान दिसेल बघू दिवाळीला. आता आणखी एक आणली आहे.
आता ती साडी कशी आहे ते दाखवते, पण त्या साडीच्या आधी आमच्या लाडूचा ड्रेस दाखवते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देवांशची ॲन्युअल डे आहे, त्याचा आपल्या भाषेत सांगायचं झालं तर गॅदरिंग आहे. पण हा ड्रेस आहे ना, तर असं आहे त्याच्या स्कूलमध्ये की आपण पैसे भरायचे आणि ते ड्रेस देतात. ॲन्युअल डेच्या दिवशी तो घालणार आणि त्यानंतर तो आपल्यालाच होणार. पण ते म्हणजे स्कूलवाल्यांचं असं आहे की ड्रेस असा घ्यायचा की तो आपण नंतर पण वेअर करू शकतो असं. तर एकदम सुंदर ड्रेस आहे आणि तो ॲन्युअल डेला 1-2 तास घालेल आणि त्यानंतर दिवाळीला पण घालू शकतो तो. आणि असं पण त्याच्याकडे एवढे भरपूर कपडे आहे ना, कारण उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी लग्न वगैरे होतं ना, तर त्यामुळं त्याच्याकडे खूप जास्त कपडे झालेत आणि कार्यक्रम पण होते, त्याच्यामुळे भरपूर कपडे. तर आम्ही असं केलं की हा पण एकदम सुंदर ड्रेस आहे आणि त्याच्याकडे कुर्ता वगैरे पण आहेत आणि न घातलेला, तर म्हणलं तेच घालता येईल. आणि आता हा ड्रेस आणि हा ड्रेस एकदम असं मॅचिंग झालंय आणि म्हणजे ट्विनिंग. आणि आम्ही दोघं ट्विनिंग करतो जास्त, म्हणजे देवांश आणि मी. पण त्याच्या पप्पांना आहे ना जास्त तर व्हाईटच शर्ट आवडतात सगळे, त्याच्यामुळे त्यांचं ना आमचं ट्विनिंग कधीच होत नाही. पण आमचं मायलेकराचं मात्र ट्विनिंग होतं. आणि हा त्याला ड्रेस घेतलाय, म्हणजे तो त्याच्या स्कूलमधूनच आलाय, पण त्यांची चॉईस छान आहे आणि एकदम सुंदर ड्रेस आलाय तो. त्यानंतरची दुसरी साडी दाखवते. आता ही साडी मी 2 साड्या का घेतल्यात हे सुद्धा सांगणार आहे. तर असा कलर पण नव्हता माझ्याकडे आणि गुलाबी होता एक लग्नामध्ये, पण त्याच्यानंतर गुलाबी कलर मी नाही घेतला वाटतं जास्त. म्हणजे असा राणी कलर आहे हा, गुलाबी पण नाही म्हणता येणार याला, राणी कलर आहे. लग्नातला मला वाटतं गुलाबी होता आणि त्याचे नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ होते. तर याला काठ वगैरे नाही आहे, ही सेल्फमध्ये येते. तर छान आहे, तुम्हाला दाखवते. कापड मस्त आहे एकदम आणि चोपून बसणार आहे. तर ही पण त्याच रेंजची, ह्या साडीची जी आहे ना, तर ती 1100ची आहे ना, तर त्याच रेंजची आहे, पण थोडं जास्त आहे. पण तुम्ही शाईन बघू शकता, खूप सुंदर आहे, मला खूप आवडली होती आणि तुम्ही ही बघितली पण असेल. याच्यामधला जो मोरपंखी कलर होता ना, तर तो मी अंगावर टाकून बघितला होता, तर तो पण कलर छान होता. पण त्या शेडमध्ये ना माझ्याकडं 1-2 साड्या आहेत, मग त्याच्यामुळे मग नको म्हणलं. तर एकदम सुंदर अशी साडी, याला मात्र टसेल आलेत बाबा. त्यानंतर ना असा पदर ना छोटासाच आहे म्हणता, म्हणजे मोठा पदर असतो ना जरा, तर हा छोटा पदर येतो याला. त्यानंतर आणि काठ पण एवढा नाजूक आहे ना, सुंदर भारी एकदम काठ सुंदर आहे. ही साडी मला आवडली. आणि त्याच्यानंतर यातली बुट्टी आहे ना, तर ती कोयरी बुट्टी म्हणतो ना आपण, तर ती बुट्टी आहे आणि एकदम पूर्ण साडीमध्ये एकदम सुंदर साडी आहे. बघू शकता असं शालू टाईपमध्ये. आणि याच्यावर जर सिरस्की असली असती ना तर छान वाटलं असतं, पण काय होतं, जर आपण 1-2 वेळेस जरी धुतलं ना तर ती सगळी पडून जाते आणि आहे अशी साडी होते. पण त्यापेक्षा हे खूप सुंदर आहे. ही मी डबल साडी का घेतली ना, तर हे पण तुम्हाला सांगते. तर ही डबल साडी म्हणजे ती तर मला आहोंनी घेतली दिवाळीसाठी. पण मम्मी असं बोलली की आपल्याला वेळ भेटत नाही, कधी कधी तिला वेळ नसतो शेतातल्या कामामुळं किंवा काय असं. तर ती काय बोलली की तुला जर डबल साडी आवडली तर तू घे आल्यावरती भाऊबीजेची, मग ही भाऊबीजेसाठी साडी घे तू आणि आपण बघू गावाकडे आल्यावरती, वेळ मिळत नाही त्याच्यामुळं. तर मग मी ही भाऊबीजेसाठी घेतली आहे आणि ती आहोंनी घेतली आहे. नुसता पदर आहे हे, त्याच्यामध्ये पण असंच आलं. आत्ता जास्त तर असाच पदर येतो मला असं वाटतं, पण या साडीचं कापड मात्र खूप छान. आणि अशी बुट्टी छोटी आणि हा काठ याचा ब्लाउज पीस येते. मी आणखीच बोलत राहिले ना तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आपण 10 मिनिटाच्या आतलेच व्हिडिओ टाकतोय, तर त्यामुळं ना ही साड्यांची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ना हे सांगा. तर आता साड्यांची शॉपिंग झाली, किराणा सुद्धा झाला, आता राहिलंय फराळ. तर आजपासून मी बनवायला घेणार आहे फराळ आणि आज श्री गणेशा करणार आहे गुलाबजामपासून, कारण आहोंनी खवा आणलेला एक 8-10 दिवस झालं आणि त्या खव्याचे मला गुलाबजाम करायचे. तर खव्याचे गुलाबजामपासून सुरुवात होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बाय.